लक्षणांची, अशा काही विचारांची चर्चा करत करत आज आपण सत्य धर्माच्या चर्चेपर्यंत आलेलो आहोत. तर पूर्वी शौच धर्माचं इंटरव्हल शिल्लक राहिलेलं आहे. बाहुबलीने खट्ट्या पको क्यों मारा, खट्ट्यापाने बाहुबली को क्यों मारा, हे तसं दुसऱ्या एपिसोड मध्ये होतं. तसं बाहुबलीने राज्य का सोडलं, राज्य सोडून 1 वर्ष साधना केली तरी सुद्धा त्यांना मोक्षाची प्राप्ती का झाली नाही, आणि भरताकडे एवढं सगळं वैभव असून भरतानं परत का राज्य सोडलं, आणि त्याला एका अंतर्मुखात 48 मिनिटात केवळ ज्ञानाची मोक्षाची प्राप्ती का झाली. ज्यानं जिंकण्यासाठी लढाई केली तो दीक्षा घेतल्यावर 48 मिनिटात केवळ ज्ञान मोक्ष, आणि ज्यानं जिंकल्यानंतर सगळं सोडून गेला हे चुकीचं आहे, तरी सुद्धा त्याला 1 वर्षभर केवळ ज्ञानाची प्राप्ती नाही. मग क्रिया आणि परिणाम ह्याच्यात बाहुबली पण आहेत आणि भरत पण आहे तिथे बसलेल्यांच्या. काही जण विचार करायला लागले मी 5-5 वर्ष अभ्यास करावा, मी अजून का पास झालो नाही. आणि काही जण विचार करले किती आश्चर्य आहे, मी किती हुशार आहे, 1 वर्ष अभ्यास केला मी अधिकारी होणार. पण ते नुसतं तुमच्या बुद्धीवर आहे, काय धर्म केलेल्या फळावर पुण्यावर आहे. आता कोण भरत आणि कोण बाहुबली मी सांगणार नाही, कारण दोघेही मोक्षाला गेले, दोघेही चांगले होते. त्यामुळे मी इथं बसलेल्यांना सगळ्यांना भरत आणि बाहुबलीची उपमा दिलोय, म्हणजे एवढं तर स्वप्न रंगवलोय, भगवान की घर में दे रहे 5 वर्षांनी कमी ना तुम्ही अधिकारी. किमान मी म्हातारा होऊन माझ्या दातातलं तोंड पुढे, तोंडातली दात पडल्यानंतर तर पेढा खायचा मऊ माझा योग तुमच्या हातून येऊ दे, एवढं तरी निदान झालं तरी पण मरताना समाधानात जाईल. पहिल्या बॅचची 100% बॅचची सक्सेस झाली. अपेक्षा ठेवायला काय अडचण आहे, बाकी होई दे नाही तर होऊ दे, का होणारच आहे. मग त्या दिवशी आई वडिलांनी ठेवलेलं किंवा तुझ्या आत्यानं नाव ठेवली भाग्येश, भाग्यावर विजय मिळवला हे सार्थक, नाहीतर ती त्यावेळेची 100 रुपयेचा सुतवडा आणि बारशाचा खर्च 1000 रुपयाचा का पाण्यात गेला. नाव ठेवलेलं भाग्येश. आमचं काय तर होते पण ते 100 रुपये वाया जातात, कुणाचं आत्याचं आणि पप्पाचं आणि मम्मीचं 1000 रुपये, हे लक्ष द्यायचे. बाहुबली भगवान 1 वर्ष मुनी महाराज साधना केले, घोर तपस्या केली, सगळं केले, पण मनात एवढंच शल्य म्हणणार नाही पण विकल्प होता, कारण शल्य महावर्तीनं असत नाही, निशल्यो महावर्ती असं आचार्य बघून उमास्वामींनी तत्त्वसूत्रामध्ये सांगितलं की जे महावर्ती असतात त्यांना शल्य असतं नाही, ते शल्यरहित होते. आणि बाहुबली भगवान फार तपस्वी महावर्ती होते. आमच्या मनात आता शल्य असू शकतं, आम्ही दिसायला महावर्ती असू शकतो, पण रूपानं गुणानं असणार नाही. रूपानं असेल पण स्वरूपाची गॅरंटी नाही. पण बाहुबली भगवंतांचं रूप आणि स्वरूप दोन्ही महावर्ती होतं, त्यामुळे ते शल्य तर नाही त्यांच्यात, पण एक सामान्य विकल्प होता. काय विकल्प होता, मी भरताच्या जागेवर उभा राहून संहार करावा, हे राज्य भरताच आहे. साधूंना कधीही विकल्प असतात म्हणून हे राज्य कुणाचं आहे, कुणाच्या राज्यात आहे याच्यापेक्षा माझ्या राज्यात काय चाललंय याच्याकडे लक्ष देणारा साधू असतो. कळलं काय डॉन, मी कुणाच्या राज्यात आहे याच्यापेक्षा माझ्या राज्यात काय आहे ह्याच्याशी साधूचं निमित्त असतंय. तसं खऱ्या अधिकाऱ्याचं लक्षण आहे मी कुणाच्या सरकारच्या अधिपत्यामध्ये काम करतोय याच्यापेक्षा माझ्या नेतृत्वात कुठलं सरकार काम करत आहे हा विचार करणारा अधिकारी असतो. राजाचं प्रेशर घेऊन जगणारा साधू कधी
अधिकारी कधी यशस्वी होऊ शकत नाही. म्हणजे साधू आणि अधिकारी दोघं समान असतात हे मला तुम्हाला सांगायचं आहे. साधू आपल्या आत्म्याच्या कल्याणासाठी पूर्ण परिवाराचा आणि पूर्ण मोहाचा त्याग करतो आणि अधिकारी आपल्या देशासाठी आणि आपल्या कर्तव्यासाठी पूर्ण मोहाचा आणि पूर्ण परिवाराचा म्हणजे राग स्नेहचा त्याग करत असतो. एक अधिकारी सुद्धा एक कपड्यातला साधू तेव्हा होऊ शकतो जेव्हा त्याच्या नजरेपुढं फक्त देश आणि सेवा असू शकते, कर्तव्य असू शकते. त्यामुळे तुम्ही सुद्धा कपड्यातला साधू व्हायला काय अडचण नाही, पण त्याच्यासाठी आपल्याकडे धार्मिक संस्कार आणि संस्कृतीची माहिती आणि संस्कृतीचा प्रभाव आपल्यावर असणं फार गरजेचं आहे. ह्या एका विकल्पामुळं एवढी घोर तपस्या करून 1000 वर्ष एक वर्ष ज्या ठिकाणी उभा राहिले, 12 महिने पाय हलवलं नाही, नख हलवलं नाही, बोट हलवली नाही, पापण्या हलवल्या नाही, ओठ हलवलं नाही, शांत उभा राहिले बाहेरून. पण आत एक विकल्प होतं की मी भारताच्या जागेत राहील. आणि एवढी घोर तपस्या करून सुद्धा माझा भाऊ का केवळ ज्ञानाला प्राप्त होत नाही हे ज्या वेळेला भरताच्या लक्षात आलं, त्यावेळेला एवढ्या मोठ्या संपत्तीसाठी ज्या भावावर सुदर्शन चक्र सोडणारा भरत चक्रवर्ती, त्याला चक्रच म्हणतात, सुदर्शन चक्र, चक्रवर्ती चक्र ज्यावेळी सोडला, तो आता भरत आपल्या भावाच्या कल्याणासाठी, आपल्या भावाच्या मनातला तो विकल्प दूर करण्यासाठी, आपल्या भावाला केवळ ज्ञानाच्या प्राप्तीला असणाऱ्या अडथळा दूर करण्यासाठी त्यानं परत आपलं कर्तव्य सोडला नाही. तो गेला आणि बाहुबली मुनी महाराजांच्या चरणावर डोकं ठेवून नमस्तू केला आणि डोळ्यातून पाण्याच्या माध्यमातून अश्रूतून त्यांच्या चरण प्रक्षालन केलं, त्यांचे पाद प्रक्षालन केला. विहिरीच्या पावसाच्या पाण्यानं, कशानं? डोळ्यातल्या अश्रूंच्या माध्यमातून त्यांचं चरण पाद प्रक्षालन केला आणि हे म्हणले, हे महामुनिराज, जी कालपर्यंत जागा कोणाची तर होती ती आज माझी आहे, आणि जी आज माझी आहे ती भविष्यात कुणाची तर दुसऱ्याची असणार आहे. ह्या पृथ्वीवर कुणाचाही अधिकार असू शकत नाही. याची फक्त आपण मॅनेजमेंट व्यवस्थापन करून घेण्यासाठी आपले व्यवस्थापन नियोजन झालेलं आहे. त्यामुळे ही जागा माझी नाही, ही भूमी माझी नाही, हे राज्य माझं नाही. आणि तुम्ही तुमच्या मनातला तो विकल्प दूर करा आणि निर्विकल्प होऊन तुम्ही तुमच्या आत्म्याची साधना करा. हे बाहुबली भगवंत मुनी महाराजांच्या चरणावर वास्तविक स्वरूप, ह्या पृथ्वीचा, या भूमीचा मला कोणताही अधिकार नाही. ऐकायला लागलाय का? झोपालाय? कोण म्हणाला हे? भरत. अपेक्षेनं पंचम गुणस्थान प्रतिमा असतील तर, नसेल तर शाहीक समित दृष्टी असेल तर 4थं गुणस्थान. त्या भरताला माहिती आहे की या पृथ्वीचा फक्त मी मॅनेजर आहे, या षटखंडाचा मी मालक नव्हे, मॅनेजर आहे. मला फक्त व्यवस्थापनाची व्यवस्था माझी आहे, याच्यावर माझा मालकी हक्क नाही. हे आतलं त्याचं प्रामाणिक त्याचे भाव होते, म्हणून तो अंतर्मुक्तात मोक्षाला गेला. त्याला मालक नव्हता, तो मॅनेजर होता. आज आम्ही सांगतो, लोक कुणाची तर जागा, कुणाचा तर पैसा, कोण तर काम करून हे सगळे व्यवस्था करते. चंद्रपूर सागराचा अकॅडमी आमचं होतं ते घेऊन आलो घरात ना, आणि तुमचं गोळा करून मालक म्हणून बसावं लागलं. असं असेल तर कसं ती केवळ ज्ञानाची प्राप्ती आम्हाला होणार? कशी आमची समाधी होणार? कसं आम्ही निस्पृह असणार? एक समाजानं आचार्य भगवंत विद्यासागर महाराज यांच्या आशीर्वादाला आदर ठेवून, आचार्य सन्मती सागर
भविष्याला खतपाणी घालण्यासाठी ज्या ज्या गरिबापासून श्रीमंत लोकांनी धर्मावर देवशास्त्र गुरु आणि तुमच्यासारख्या कर्तृत्ववान विद्यार्थ्यांच्या विश्वासाला आदर ठेवून त्यांच्या जीवनाचा काही भाग या ठिकाणी दिला, तर त्यांच्या त्या विश्वासाला, त्यांच्या त्या आदराला, त्यांच्या त्या भविष्याच्या स्वप्नाला कुठं तर मी लक्ष नाही दिलो तर कुठं तर निमित्त होईल हे कार्य यशस्वी न होण्याला. म्हणून आम्ही साधू लोक फक्त मार्गदर्शन करू शकतो. आम्ही साधू लोक फक्त याच्यावर व्यवस्थापनासाठी तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो, पण आम्ही कधी याचे मालक होऊ शकत नाही, ना कमिटी याची मालक होऊ शकत नाही, ना ट्रस्टी याची मालक होऊ शकत नाही. 1 रुपये दान देणारा आणि घाम घालणारा सगळे त्या संस्थेचे आणि या व्यवस्थेचे मालक किंवा कार्यकर्ते असतात. ही ज्यावेळेला माझ्यासारख्याला याची जाणीव असेल तर त्यावेळी मी याच्यावर अधिकार गाजवणार नाही. ही ट्रस्टी लोकांना जर याची जाणीव असेल तर ते लोक याच्यावर मालक होणार नाही. प्रत्येक 5-5 वर्षाला नवीन काही लोकांना संधी देतील आणि कार्यकर्त्यांची टीम वाढवेल. ठेबे ठेबे तळे साचे. 5 वर्षापूर्वी 10 लोकांनी घेऊन एक काम चालू केलं. आज आपल्यात 50 आहे. हॉस्पिटलच्या निमित्ताने 100 होतील. आचार्यशीच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या सहयोगाने अत्यंत श्रमिक म्हणजे श्रद्धेनं भविष्यात प्रतिभास्थळी सुद्धा होईल. या भागात काही सांगता येत नाही. तर आपल्याला विहिरीतला विरुकून चालणार नाही. आपल्याला माणसं वाढवायला पाहिजे, माणसांची समुच्चयता करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्या माणसांचा संघ जर वाढवायचा असेल तर या संस्थेचं कार्य आणि आचार्यशींचा आशीर्वाद याच्यावर विश्वास आहे, लोकांचा श्रद्धा आहे. पण दृढ श्रद्धा बसायची असेल तर आचार्यशींनी दक्षिणेतला आमच्यासारख्याच्यावर विश्वास ठेवून आशीर्वाद दिलेलं पहिलं कार्य आहे ते अकॅडमीचं. आणि त्याच्यात आपण यशस्वी झालो तर पुढल्या कामाला आपल्याला लोक सहयोग करतील, विश्वास ठेवतील. त्याच्यात यशस्वी म्हणजे तुमच्यावर किती लोकांच्या त्या श्रीकृष्णाच्या एका बोटावर जसं ते डोंगर उभा होतं आणि त्याच्या खाली किती लोक सुरक्षित राहिली, तसं तुमच्या पहिल्या बॅचच्या तुमच्या समर्पणावर, कर्तृत्वावर भविष्यातली ही आचारशील दक्षिण भारतामध्ये एक काही भावना निर्माण केल्या, काही आपल्याला सेवा करण्याची संधी दिली, काही सेवा करण्याचे तुम्ही लोक काय सेवा करावी त्यांचे भाव आहे. त्या महामोठ्या डोंगराला आपण श्रीकृष्णासारखा बोटाचा जर आधार द्यायचा असेल तर आपल्या थोडी ताकद असते. आणि ते भाव भरतामध्ये होते. तो भरत कधी मालक झाला नव्हता, तो मॅनेजर होता. आणि या निष्प्रवृत्तीमध्ये मुळ भरत 48 मिनिटात दीक्षा घेतल्यावर केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली. आणि तो भरत एक दिवस राजमहालामध्ये राज सिंहासनावर बसला होता. मी बसलोय तसं बाळासाहेब ठाकरेंच्या. मला एकदा मुलगा येऊन म्हणला, महाराज तुम्ही या सिंहासनावर बसून एक सिंहाच्या डोक्यावर हात ठेवून प्रवचन करताय जोर जोरानं, आम्हाला बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते म्हणला. मी म्हटलं मेहरबान बाळासाहेब ठाकरेच म्हटला, गडबड तरी दाऊद इब्राहिम म्हणला. मिशा पण अशा बाहेर मला निदान बाळासाहेब ठाकरे म्हटलं एक मानसिक समाधान, गडबडीत आली अरुण गवळी म्हणला. असू दे, निदान कोण एखाद्या हिंदू धर्मासाठी ज्यांनी आपलं आयुष्याचं एक फार मोठं जीवन समर्पण करून एका महाराष्ट्राला, किमान महाराष्ट्राला या वाईट प्रवृत्तीपासून रोखण्यासाठी ज्यांनी आपलं जीवन बलिदान दिलं, अशा एका निदान चांगल्या माणसाच्या नावाशी, माझ्या नावाची मी साधू म्हणून त्यांची तुलना करू शकत नाही, त्यांनी माझी तुलना करू शकत नाही, ना भाग वेगळा. पण किमान एका धाडशी माणसाशी माझं नाव लावलं म्हणजे मुलगा म्हणलं तू जरा शान आहेस, जरा शान आहेस.
म्हणजे का बघा, अहो आम्हाला एक एक मिळायचं अवघड झालंय. तुम्ही 96,000 राण्यांचे राजा, आम्हाला एक घर मिळायचं अवघड झालंय. तुमच्याकडे एवढा मोठा महाल आहे. एक दिवस कुठल्या तर चांगल्या आचार्याच्या आपण जेवण करावं म्हणलं तर आम्हाला मिळाला. तुम्हाला 365 दिवसाचे 365 आचार्य आहे. एक दिवस महावीर जयंतीला भरत म्हणला मी भरत महावीरच्या अगोदर होता. तुम्ही लगेच शंका केला भरत म्हणला का महावीर म्हणला. एक दिवस धर्म प्रभावण्यासाठी हत्तीवर बसावा तर बसायला मिळणार. तुमच्याकडे हजारो लाखो हत्ती घोडे. किती तुम्ही पुण्यवान आहात, किती सुखी, किती समाधानी, किती आनंदी आहात. भरत चक्रवर्ती म्हणजे तुला किती मी आनंदी आहे बघायचं. याचा किती भोग उपभोग मी घेतोय. मी आनंदाला कारणीभूत ही धन संपत्ती आहे का आणखी काय आहे, याचा तुला अनुभव घ्यायचा आहे. मला याची माहिती पाहिजे. मला याचं मला ज्ञान करून घ्यायचं आहे. ते ज्ञान तुला एक अर्ध्या तासाच्या नंतर. मग काय करायला पाहिजे, ह्या अर्ध्या तासामध्ये टाळी वाजून लगेच एका सेवकाला बोलवले आणि सांगितले भाग्येशला संपूर्ण हे सगळं राजमहल, माझ्या 96,000 राण्या, 9 निधी 14 काय 9 रत्न 14 निधी काय 9 निधी 14 रत्न बघा. हा हे सगळं नेऊन दाखवा आणि मग माझ्याकडे घेऊन ये. मी त्याचं कारण सांगतो. फक्त देत असताना त्यांच्या हातामध्ये एक तुपाला लावलेला दिवा द्या. काय द्या? दिवा. ज्या वेळेला हा दिवा विजला रे विजला त्याचं मुख्य छापून टाकायचं. इथपर्यंत येऊपर्यंत दिवा जर विजला नाही तर हे सगळं त्याचं आणि त्याचं याच्या आनंदाचं रहस्य मी सांगतो. आणि विजला तर माझ्या आदेशाची वाट बघायला याचं मुख्य छापून टाकायचं. भाग्येश म्हणला उगाच विचारतो. दिवा घेतला ते दिव्याकडेच बघत तो सेनापती सांगायला लागले पट्टराणी बर चांगली शेवटची 96,000 नंबरची राणी फार चांगली आहे. हे सगळं 9 निधी 14 रत्न काय हे सगळं बघा साहेब फार सुंदर. त्याला दिव्यातच सगळं दिसत. त्या धनाची संताजीच्या घोडेरी सुद्धा त्या मोगलांच्या सैन्याला पाण्यात दिसत होती. पाणी प्यायला लागले तरी सुद्धा त्याला धनाची संताजीची घोडा ती दोघं दिसत होती मोगल सैन्याला. तसं भाग्येशला दिव्यातच पट्टराणी महल सगळं दिसायला लागले. सगळं फिरून आले. आद्या तसं दिवा ठेवला. विचारलं भरत चक्रवर्तींनी किती चांगलं आहे की नाही. कोण? ही सगळी माझ्या 96,000 राणी मिळाल्या काय. आणि अर्धा तास कुठे जाऊन आला. मला फक्त दिवाचं एक दिसत होता आणि माझं भविष्य दिसत होतं. मला तुमच्या राण्या दिसत नव्हत्या. तरी भरत चक्रवर्ती म्हणतो बाळ मी सुद्धा या 96,000 राण्यांच्या तू जसं फिरून आलास तू त्यांच्याकडे बघितला नाहीस तसं मी या सगळ्यांच्यात राहतो, सगळ्यांच्यात बसतो, सगळ्यांचा भोग घेतो. पण अंतरंगामध्ये माझा नियम आणि माझं लक्ष माझ्या आत्म्याचा स्वभाव आणि माझ्या भविष्यातल्या माझ्या मोक्ष मार्गाकडे ठेवतो. त्यामुळे मला ह्या कशाची गरज वाटत नाही. मी यांचा मॅनेजर आहे, मी यांचा मालक नाही याची पूर्ण मला गॅरंटी आहे. म्हणून मी एवढा सुखी आणि समाधान. आणि भरताची अशी मानसिकता आणि श्रद्धा होती म्हणून त्यांनी दीक्षा घेतल्याबरोबर त्यांना मातीच्या स्मिताच्या केवल्याची प्राप्ती झाली. त्याला म्हणतात उत्तम शौच. त्याला काय म्हणतात? ते अंतरंगात पाहिजे. हे माझं कोण नाही, जिभेनं नको, अंतरंगात पाहिजे.
सगळ्यांना म्हणतोय माझं कोण नाही, पण अभय कधी म्हणतोय काय मी कुणाचा नाही? ते म्हणत नाही, मी अर्थच म्हणतोय काय माझं कोण नाही, पण कधी आम्ही म्हणतोय काय मी पण कुणाचा नाही? माझं कोण नाही म्हणायची गरजच नाही, पण ते म्हणा मी कुणाचा नाही, म्हणजे आपलं कुणावर मोह प्रेम काही 1942 लव्ह स्टोरी असू दे, 10 अक्षर प्रेम की असू दे, काही आपल्याला काही लिहायची गरज नाही. कारण आपलं कोणच नाही तर आपल्याला काय, आपला फक्त देश, धर्म, आई वडील, माझा समाज, माझी सेवा, माझं कर्तव्य आणि साधूंच्यासाठी व्यवहारामध्ये फक्त माझे पंचपरमेष्ठी, खरे देव, खरे शास्त्र, खरे गुरु, हाच आमचा परिवार व्यवहारातला. आणि निश्चयातला हा पण परिवार सांगतो अनंत दर्शन, अनंत ज्ञान, अनंत सुख, अनंत वीर्य, हा गुणांचाच परिवाराचा आत्मा. हे जोपर्यंत व्यवहारातलं श्रद्धा आणि निश्चयातलं श्रद्धा जोपर्यंत साधू नसणार नाही, तोपर्यंत साधूचा व्यवहार निश्चयाचा व्यवस्थित मोक्ष मार्ग चालणार नाही. आणि जोपर्यंत तुम्हाला तुमचा परिवार आणि तुमचा देश या दोन्हीच्या कर्तव्यामध्ये प्रामाणिकपणे राहणार नाही, तुमचं कर्तव्य आणि तुमच्या भावना या दोन्हींना प्रामाणिकपणे तुम्ही जोपर्यंत संतुलन ठेवणार नाही, तोपर्यंत एक चांगल्या अधिकाऱ्याचा मार्ग शेवटच्या क्षणापर्यंत प्रशस्त होणार. आणि आतापर्यंत सांगितलं हेच उत्तम सत्य आहे, त्यालाच आचरणात आणणं, त्यालाच धर्म. शब्द 4 प्रकारचे असतात आचार्यांनी सांगितलं. एक सत्य, एक असत्य, एक काय सत्य, एक असत्य, तिसरं उभय, अभय नवा उभय, आणि चौथं अनुभय. चौथं वचन कुठलं? सत्यामध्ये जे जसं आहे तसंच त्याला सत्य म्हणायचं. असत्याला जे सत्य नाही असं बोलणे त्याला असत्य म्हणायचं. उभय जे सत्य पण आहे आणि असत्य पण आहे, दोन्हीचा आधार घेतं त्याला उभय म्हणायचं. आणि अनुभय जे सत्य पण नाही असत्य पण नसतं त्याला अनुभव म्हणायचं. महाराजजी उद्या 4 वाजता प्रवचन होणार काय? होणारच सत्य, होणार नाही आणि मग झालं तर असत्य होईल पण आणि नाही पण. उभय कुणास ठाऊक, त्याच्यात सत्य पण नाही असत्य पण नाही, अनुभय. कळलं? हे 4 वचन असतात. आणि ह्याच्यात मग आचार्यांनी व्याख्या सांगितली. सत्य धर्माची व्याख्या करत असताना जे वचन हित, मित, प्रिय आणि कुणाच्या तर जीवनाला अभयदान देणार आणि कुणाच्या तर जीवनाला सुरक्षित ठेवणार किंवा चांगलं करणार असेल असं वचन सत्य आहे. मग ते असत्य असलं तरी सत्यच. काही वचन शब्द ऐकायला चांगले असतात पण ते भविष्यासाठी बाधक असतात, चुकीचे असतात. म्हणजे तुम्ही आई वडील आणि धर्मांना सोडून जे कॉलेजमध्ये मुलं आणि मुली एकमेकाशी बोलतात, मुलं मुली प्रेम करणारे एकमेकाशी बोलतात, ऐकायला चांगलं असते का वाईट असते? अक्षय, चांगलं असते का वाईट असते? चांगलं असते. अनुभवाची बोलायची चांगलं असते. काय तुला कसं काय माहिती चांगलं असते की तुझे अनुभव सांगायलाच काय बाकीचे? हा टीव्ही मध्ये बघून असू दे. कसा चोर सापडतो बघायचं जाता जाता CID मध्ये. काही वचन ऐकायला चांगले असतात पण भविष्यासाठी ते कुणाचे तर वाईट करणारे असतात. जसे दुर्योधनाचे वचन कर्णाबाबतीत.
दुर्योधनाचे वचन कर्णाला ऐकायला चांगले वाटले, पण कर्णाचे ते वाईट करणारा निमित्त ठरले. काही वचन ऐकायला वाईट असतात, पण ते भविष्यासाठी फार चांगले असतात. जसं श्रीकृष्णाचे वचन पांडवांच्यासाठी ऐकताना काही वेळेला ते चुकीचं कडक वाटणार, पण ते पांडवांच्या चांगल्यासाठी होते. काही वचन ऐकायलाही चांगले असतात आणि भविष्यासाठी सुद्धा चांगले असतात, आणि काही वचन ऐकायलाही चांगले असतात आणि भविष्यासाठी सुद्धा चांगले नसतात. शकुनी मामा कोणासारखं? शकुनी मामा सारखं. आता एक वचन कोणासारखं आहे? दुर्योधनासारखं आहे. एक श्रीकृष्णासारखं आहे. एक ऐकायला पण चांगलं आहे आणि भविष्यासाठी पण चांगलं आहे. धर्मराज युधिष्ठिरचे वचन, श्रीकृष्णाचे कधी तर वचन कठोर असणार पण चांगलं कार्य करणार असणार, पण धर्मराज युधिष्ठिराचे वचन ऐकायला पण चांगले होते आणि भविष्यासाठी सुद्धा चांगले होते. आणि शकुनी मामाचे वचन ऐकायला पण वाईट होते आणि भविष्यासाठी सुद्धा वाईट होते. ह्याच्यातले युधिष्ठिराचे जे वचन आहे ते आणि श्री हे उत्तम सत्य, श्रीकृष्णाचे ठीक आहे सत्य, पण दुर्योधन आणि शकुनी मामाचे दोघांचे वचन बोलायला जरी सत्य असले तरी ते क्रियेच्या भविष्यातील क्रियेसाठी ते असत्य. म्हणून सत्याचा अर्थ आहे जे चांगल्यासाठी असतं ते सर्व. आज हिंसा करायला लागले आमच्या सीमेवरचे सैनिक, तरी सुद्धा ते सत्य आहे. आणि काही राजकीय लोक गोड गोड बोलून पदाचा वापर करण्याचा प्रयत्न करले. त्यांचं बोलणं सत्य असेल, त्यांचं वागणं चांगलं असेल, बोलणं गोड असेल, तर ते असत्य आहे, कारण त्यांच्या भविष्याची दिशा. म्हणून काल ते एक चांगला अजात शत्रू किंवा सगळ्यांना घेऊन जाणारा एक नेता म्हणून महाराष्ट्रात नितीन गडकरींचं नाव घेतलं जातं. त्यांनी काल वाक्य एक बोलताना सांगितले, मी काल प्रवचन तुम्हाला दुःखी व्यवस्थेचं सांगून गेलो शेवटचं एक वाक्य, आणि काल संध्याकाळी त्यांनी उद्धवदादांचं भाषण पक्षाचं चालू होतं, त्याच्यात ते बोलले, आज पेपरला आले. काय सांगितले? काही लोकांना आमदार झाल्यावर दुःख होतं, मंत्री का झालो नाही. काही पडलेल्यांना दुःख होतं, आमदार का झालो नाही. आमदार झालेल्यांना दुःख आहे, मंत्री का झालो नाही. मंत्री झालेल्यांना दुःख आहे, चांगलं पद का मिळालं नाही, म्हणजे चांगलं खातं का मिळालं नाही. आणि चांगलं खातं मिळालेलं वाटतं मी मुख्यमंत्री का झालो नाही, मुख्यमंत्र्याला वाटतं मी प्रधानमंत्री का झालो नाही. म्हणजे मिळाले त्याच्यात सुद्धा ते समाधान नाही. ते म्हणले जे आहे त्याच्यात समाधानी म्हणून ज्याचा आहे त्याचा चांगला वापर करणं, ह्यालाच खरं राजकारण म्हणतात. आणि राजकारणी समाजकारणासाठी असतं, पण आज समाजकारण सुद्धा राजकारणासाठी केलं जातं. पण तुम्हाला अधिकारी व्हायचं आहे त्या समाजकारणाला आणि राजकारणाला सोडून एक शासनकारक आहे, एक शासन चालवायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला अधिकार व्हायचा आहे. आणि सत्य आणि हे सगळं चांगलं करत असताना तुम्ही श्रावक अवस्थेत आहात. ज्या असत्य बोलण्यानं तुमच्या देशाचं चांगलं होणार आहे, ज्या असत्य बोलण्यानं तुमच्या अधिकाऱ्याचा चांगला वापर होणार आहे, ज्या असत्य बोलल्यानंतर तुमच्या हातून तुमच्या अधिकारातून एखाद्या गोर गरीब अन्याय झालेल्या व्यक्तीच्या डोळ्यातील दुःखाचे असून पुसून त्याला न्याय मिळणार असेल तर ते असत्य सुद्धा सत्य आहे. आणि जे सत्य या खोट्या कागदांच्याकडे बघून आणि खोट्या व्यवस्थेकडे बघून एखादा सत्य बोलला, पण ते सत्य सुद्धा एखाद्या गरीबावर अन्याय करणार असेल आणि त्याचं भविष्य बिघडवणार असेल तर ते सत्य सुद्धा असत्य आहे. याला म्हणतात उत्तम सत्य. म्हणून अधिकारी तुम्ही नुसता कागदाने पुस्तकून उचिला
पण कागदाने पुस्तक होऊन कुठल्याही जाती धर्माचा आणि रँक 1 नंबरला जरी आलेला अधिकारी नाव चांगलं करेल त्याचं स्वतःचं, पण त्याच्यातून काम चांगलं व्हायची गॅरंटी नाही. पण धर्म व्यवहार या सगळ्याचा ताळमेळ घालून चांगल्या संस्कृतीचा आणि संस्काराचा पगडा ज्याच्यावर आहे आणि धर्माचं अध्यात्माचं ज्ञान ज्याच्याकडे आहे, तो यदा कदाचित 50-55 रँकचा तो अधिकारी असेल, 4 लोकांच्याच तोंडात त्याचं नाव असेल, पण 400 लोकांचं काम त्यानं चांगलं केलेलं असेल. आपल्याला नाव करायचं आहे, काय काम करायचं आहे, तुम्ही विचार करा. नाव करायचं मागे करणारा काम चुकीचं करू शकतो, पण चांगलं काम करण्याचे ज्याचे उद्देश असतात त्याचं नाव करण्याची गरज नसते. त्याचं नाव समीक्षा आपोआप होत असतं. काय होत असतं? आपोआप. समीक्षेचा अर्थ काय? परीक्षा, चिंतन करणे. कुणाचं? पुढं माझं कसं होणार. तुम्ही चिंतन करून पुढे चांगल्या आणि वाईट काय होणार नाही. चांगल्या गोष्टीचं चिंतन केला तर वाईट होणारी गोष्ट सुद्धा काय होऊ शकते? चांगली होऊ शकते. म्हणून चिंतन करायला पाहिजे आपण आपल्या जीवनाचं, आपल्या आयुष्याचं, आपल्या देशाचं, आणि ते चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे. म्हणून समीक्षेचा अर्थ चिंतन नव्हे, समीक्षेचा अर्थ समीचीन चिंतन, योग्य चिंतन, चांगलं चिंतन. नाही तर दाऊद इब्राहिम पण रोज चिंतन करतोय, करतोय की नाही? म्हणून काय त्याला समीक्षा नाव दिलं तर चालत त्याच्या चिंतनाला? नाही. जे साधू करतात त्याला चिंतन म्हणतात. माझ्या देशाचं कसं होईल, प्रत्येक जीवाचं कसं होईल, प्रत्येक जीवाचं चांगलं काय करता येईल. जे आचार्य श्री परमपूज्य भगवान आचार्य भगवान विद्यासागरजी महाराज प्रत्येक समयाला करतात त्याला चिंतन म्हणायचं. माझ्या आत्म्याचं कसं चांगलं होईल आणि माझ्या आत्म्याला चांगलं होण्यासाठी ही जीवसृष्टी जी निमित्त आहे त्या सगळ्या जीवसृष्टीचं चांगलं कसं होईल, ती एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत कसं सगळ्यांचं कल्याण होईल आणि त्याच्यासाठी मला काय करता येईल का, याचं चिंतन करणं म्हणजे त्याला चिंतन म्हणायचं. आचार्य विद्यासागर महाराजांच्या 50 संयम दीक्षा महोत्सव, सुवर्ण दीक्षा महोत्सव, संयम सुवर्ण महोत्सवाच्या वेळेला फार मोठ्या डोकरगडमध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलं 3 दिवसाचं. आणि आचार्यश्रींना दीक्षा दिवशी बोलवलं, निमंत्रण द्यायला आपल्या भारतातील फार उच्च कोटीचे विद्वान आणि धनवान, ज्ञानवान, गुणवान, धनवान सगळी लोक आचार्यश्रींना निवेदन करायला गेली. आचार्यश्री कार्यक्रम आहे, मंचवर विराजमान व्हावं, तुम्ही प्रवेश करा. आचार्यश्री म्हणले काय असं असं. आचार्यश्री म्हणले एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यापेक्षा या भारतामध्ये किमान गरीब असणाऱ्या जैन समाजासाठी आणि दुःखी कष्टी असणाऱ्या अन्य समाजातील 4 लोकांचे 50 लोकांचा जरी तुम्ही घर बसवण्याचा, बेरोजगार 50 लोकांना रोजगार देण्याचा, शिक्षणासाठी पैसे नसणाऱ्याच्या 50 मुलांना शिक्षणाचा, घर नसणाऱ्यांना 50 घर देण्याचा, ज्या गावात मंदिर नाही त्या गावात 50 मंदिर बांधण्याचा असा जर संकल्प केला असता आणि परोपकार आणि लोकांच्या सेवेसाठी जर आजच्या दिवसासाठीचा पैसा जर खर्च केला असता तर यदा कदाचित मी 50 वर्ष चांगलं काही करून तुम्हाला सांगितलोय याचा आनंद आला असता. पण हे काय कार्यक्रमाचं नियोजन. भारत की संस्कृती, धर्म की संस्कार और सामान्य समाज के लोगों के लिए परोपकार, इन 3 चीज के लिए इस साल में क्या आपका आयोजन है उसको यहीं पे रखो, मंच पर आने की जरूरत नहीं होती मुझे. ह्याला म्हणायचं चिंतन. प्रत्येक समयाला, प्रत्येक क्षणाला माझ्या जीवनाबरोबर माझ्या देशाचं, माझ्या समाजाचं, माझ्या धर्माचं कसं चांगलं होईल याचं चिंतन करणं म्हणजे चिंतन नाव आहे समीचीन चिंतन. त्याला शॉर्टकट मध्ये
समीक्षा, म्हणजे 3 Idiots मधल्या आमिर खानच्या भाषेत पुस्तक आणि त्या शिक्षकाच्या भाषेत 2 ओळीचं व्याख्या. बरं आहे का? चुकीचं सगळं माहिती आहे तुम्हाला, काय काळजी करू नकोस. मैत्रीला विचारू, महाराजांनी हे सगळं माहिती कसं आहे. मी काय जन्मल्यावर की महाराज जाणून आभाळातनं गारा पडल्या म्हणजे वरनच महाराज पडलो नाही. सगळं तुमच्यासारख्याचं चांगलं वाईट अनुभव घेऊन, माझे कोण परके कोण, मला बोलावं किती जण हात फिरवत्यात, मला माया किती जण करत्यात, खरं तर माझे कोण, सगळ्याचा अनुभव घेऊन हे राजकारणातच संसार नको म्हणून मी महाराज होतो. पण इथं आल्यावर पण तुम्ही मला सोडला राजकारणापासून. इथं पण येऊन आणि माझ्या गालावर हात फिरून नाही फसवतायचं तुम्ही नव्ह. तुम्ही शक्य आहे का असं? आता श्रीकृष्णाकडे फक्त 5 पांडव होते, माझ्याकडे 30 Idiots होते. स्टुडंट्स म्हणजे एकदम गडबडीत. इंग्लिश 12वी झाल्यामुळे माझं जरा स्टुडंट्स म्हणायचे Idiots म्हणतो. तर शेवटचं तरी येऊन जुळलंच की. मी कधी वेळा तुमच्या बाबतीत चांगले विचार करतो, कारण मी श्रीकृष्णापेक्षा पण फार मी स्वतःला भाग्यवान समजतो, कारण एवढी सगळी चांगली सैन्य. पण कुणाचं तर जरा चुकीचं बघितलं आणि माझ्या लक्षात आलं ही मयुरी मला फसवायला, म्हणजे तू नव्हा मयुरी मला फसवायला लागल्या, माझ्या संग जरा खोटं बोलायला लागल्या. असं वाटलं की असं म्हणतोय बहुतेक 30 जणांच्या मध्ये करून मी पण खरा होतो. पण नंतर मग आचार्य लगेच मला सामायिकमध्ये जागा करतात. कोणी नाही कोणाचे नाते सारे दुःखाचे. अरे आई बापाला सोडून दीक्षा घेतला आणि कुठले बाबा त्या मुला मुलींच्यासाठी तू जास्त चिंतन करतोस. तुझ्या व्यवस्थेचा, तुझ्या श्रद्धेचा, तुझ्या भक्तीचा, तुझ्या ज्ञानाचा, तुझ्या मार्गदर्शनाचा यांनी जर खराखर चांगला उपयोग केला, चांगलं समर्पण केलं तर त्यांचं चांगलं होणार आहे. त्याचा दुरुपयोग केला तर त्यांचंच नुकसान होणार आहे. तू का नाही काळजी करतोस? 100 टनाच्या निघणाऱ्या शेतामध्ये सुद्धा एखादं मरकूस असतेच, म्हणजे काय देऊ तसं असणार एखादं. आपण काय विचार करायचं काय काम? पण तरी पण आम्ही म्हणतोय का एक तर मरकूस का पाहिजे, आम्ही 100% भाव तर ठेवायला काय बिघडत नाही. मग वास्तविक सत्य धर्म काय, व्यवहारातलं सत्य काय, निश्चयातलं सत्य काय? व्यवहारातलं सत्य आहे की 9 महिने अत्यंत वेदना सहन करून या जगाला दाखवणारी माझी आई आहे. त्यामुळे या आईपेक्षा श्रेष्ठ मला जगात दुसरी कुठली स्त्री नाही. ही स्त्रीकडे बघणं जगातलं अत्यंत सत्य आहे. या आईने जन्म दिल्यानंतर जग काय आहे आणि कसं असतंय आणि या जगामध्ये कसं टिकायचं आणि कसं जगायचं हे शिकवणारा 25 वर्ष माझा बाप, ज्या बापानं मला ते योग्य बनवलं. या जगातला सगळ्यात मोठा पुरुष जर माझ्यासाठी कोण असेल तर तो माझा बाप आहे. याच्यावर अत्यंत श्रद्धा ठेवणं हे पुरुषाकडे बघण्याचं दुसरं सत्य आहे. कुणाबद्दलही राग द्वेष न करता आत्म्याला परमात्मा बनवणारा खरा मार्ग आणि खरं वस्तू स्वरूप सांगणारा या जगातला माझा जैन धर्म हा श्रेष्ठ आहे. त्यामुळे माझ्या धर्माकडे बघताना थोडी अत्यंत श्रद्धा असणं हे माझं धार्मिक सत्य आहे. जसा गुरु तसा चेला, तसे भगवान. ज्या भगवंताने या सगळ्याला तुच्छ समजून आपल्या आत्म्याला सर्वात श्रेष्ठ संपत्ती समजली आणि आपल्या आत्म्याला परमात्मा बनवलं, अशा वीतरागी परमात्म्याचा मी जर भक्त झालो, अशा भगवानाचा भक्त झालो तर माझा खरं भक्त होण्याचं अत्यंत व्यवहारातलं भक्त होण्याचं ते अत्यंत उत्तम सत्य तशी श्रद्धा असते. ज्या गुरूंच्याकडे स्वतःबरोबर इतरांच्याबरोबर स्वपर कल्याण करण्याची भावना आहे पण ती निस्वार्थ आहे, अशा निर्ग्रंथ गुरूंचाच मी शिष्य होणं हे शिष्याचं उत्तम सत्य लक्षण आहे. ज्या देशाला, ज्या भूमीला माझा जन्म झाल्यानंतर त्या भूमीच्या आणि देशाचं काहीतरी चांगलं नाव करण्याची अत्यंत
सत्य आहे. आणि या सगळ्या व्यवस्थेतून बाजूला जाऊन ज्यावेळी शांत बसतो त्यावेळी माझा आत्मा हाच माझा आहे, बाकी सर्व माझ्यासाठी गौण आहे. माझ्या आत्म्यातले अनंत गुण, अनंत दर्शन, अनंत ज्ञान, अनंत सुख, अनंत वीर्य हे माझ्या आत्म्याचा जो खरा परिवार गुणांचा आहे तोच माझं कल्याण करू शकतो. मग बाहेर माझे देव, शास्त्र, गुरु, माझे मित्र, मैत्रीण, माझी आई, मुली कोणी माझे कल्याण करणारे नाही. त्या भगवंतांचा आदर्श माझ्या गुणामध्ये, माझ्या रूपामध्ये, माझ्या स्वरूपामध्ये, माझ्या स्वभावामध्ये मी लीन झालो तरच माझं परमात्मा स्वरूप बनणार आहे. हे निश्चय उत्तम सत्य आहे. अशा प्रत्येक नात्यामध्ये, प्रत्येक ठिकाणी जे खरं सत्य आहे त्या खऱ्या सत्याची जाणीव करून घेणे, त्याच्यावर श्रद्धा ठेवणे, त्याचं ज्ञान करणे आणि त्याच्याबद्दल जीवन समर्पित करणे हाच उत्तम सत्य धर्म आहे. आणि तो तुमच्या जीवनामध्ये सगळ्यांचा उतरावा अशी मंगलमय भावना व्यक्त करतो. आणि सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, कोई न पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा. प्रभु देव